वडार समाजावरील अन्यायाविरुद्ध कराड तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण। वडार समाजावर अन्याय करणारे कराडचे तहसीलदार विजय पवार यांची स्थावर जंगम मालमत्तेची व त्यांच्या कार्याची खातेनिहाय सखोल चौकशी करण्यात यावी याबाबत उपोषण करण्यात आले आहे। आज बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस। नमस्कार, एकापासून उपसंजय शिवराम चव्हाण, संजय कल्लाप्पा चव्हाण, सोमनाथ पवार, विलास नलवडे, सागर श्रीरंग पवार, सुनंदा संजय चव्हाण या ठिकाणी आज आणि विश्व इंडियन पार्टी बापूसाहेब लांडगे आणि संतोष पाटील या ठिकाणी आज दुसरा दिवस उपोषण चालू आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आहे। त्या वडार समाजाच्या मागणीसाठी आम्ही हा दुसरा दिवस उपोषण करत आहे। वडार समाजाची मागणी, प्रथम मागणी उत्खननाच्या बाबतीत आहे। या बाबतीत अनेक वेळा तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत, त्याची पत्रव्यवहार केलेले आहेत। या संदर्भात विजय पवार साहेब तहसीलदार यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। ती उडवडीची उत्तरं देऊन वरिष्ठांची पत्रांची केराची टोपली समजून आणि या ठिकाणी अनेक विजय पवारांच्या बद्दल तक्रारी आहेत। या विजय पवार साहेब तहसीलदार यांची वरदहस्त कोण आहेत, एवढे मगरूर का, वडार समाजावर अन्याय का, की दंडदांडग्यांना आज अर्जाला 2 दिवसांनी परमिशन, या ठिकाणी अनेक प्रकार या कराड तालुक्या ठिकाणीसारख्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात विजय पवार यांची तक्रारी आहेत। यांची खरोखर वडार समाजाच्या बाबतीत यांनी का अन्याय केला, दगडाला सुद्धा काळीज फुटलं असतं। या विजय पवारांना वडार समाजाला आज अन्याय 1-1.5 वर्ष होत आलं। या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। जिल्हाधिकारी साहेब आपण यामध्ये सामील आहे का, व ॲडिशनल कलेक्टर सामील आहेत का, प्रांत सामील आहेत का? या वडार समाजाच्या राज्यपत्राप्रमाणे आमची मागणी असताना या मागणीची केराची टुपली का करतात? आज वडार समाजाने महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आम्हाला उत्खननाची परवानगी द्यावी। या अनेक वेळा आम्ही वरिष्ठाकडून आयुक्त कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालयात, प्रांत कार्यालयात अनेक वेळा खेटा घालून सुद्धा या वडार समाजावर अन्याय। संजय कल्लाप्पा चव्हाण, आज रोजीरोटीचा प्रश्न आहे, 1.5 वर्ष झालं त्या व्यवसायावर आमचा समाज जगतो। त्याबद्दल विजय पवार साहेब याबद्दल तात्काळिक तुम्ही आदेश द्या, एवढी वडार समाजाची मागणी आहे। त्या दखल नाही घेतल्यास आम्ही उद्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषणाला बसणार आहोत। आणि त्यानंतर माननीय बाळासाहेब पाटील 27 तारखेला यांच्या घरासमोर आम्ही उपोषणाला बसणार आहे। याची प्रतिनिधींनी दखल घ्यावी आणि वडार समाजाला न्याय द्यावा हे विनंती आहे, हात जोडून विनंती आहे।